भोगावती सहकारी साखर कारखान्यातर्फे 2024-25च्या गळीत हंगामासाठी सभासदांना पहिली उचल 3200 रुपये आणि मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला 50 रुपये जादा दर दिला जाईल। तसंच शासनाचं जे धोरण असेल त्यानुसार उत्पादकांची बिलं दिली जातील। कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहून संचालक मंडळाने हा निर्णय घेतलाय। सभासदांनी आपला ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलं। 2024-25चा गळीत हंगाम सुरू होऊन 15 दिवस ओलांडले तरीही जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी आपला दर जाहीर केलेला नाही। दरम्यान आज भोगावती सहकारी साखर कारखाना प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन ऊस दराबाबत भूमिका स्पष्ट केली। भोगावती कारखान्यातर्फे उसाला पहिली उचल 3200 रुपये आणि मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला 50 रुपये जादा दर दिला जाणार आहे, असं कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं। सध्या कारखाना आर्थिक अडचणीत वाटचाल करत आहे। हा कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे। सभासदांनी कारखान्याला केलेला करार आणि कार्यक्षेत्रातील तोडल्या जाणाऱ्या ऊसाचं बिल भोगावती कारखाना निश्चित अदा करेल। त्यामुळे संचालक मंडळावर विश्वास ठेवून सभासदांनी आपला ऊस भोगावतीला पाठवावा असं आवाहन पाटील यांनी केलंय। गळीत हंगाम 24-25 साठीचा शासनाच्या नियमांना अधीन राहून जो दर द्यायचा आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व संचालकांनी एकमतानं 3200 रुपयाची पहिली ॲडव्हान्स जाहीर केलेली या ठिकाणी करत आहोत। या मार्च सीझनमध्ये मार्च महिन्यामध्ये जो ऊस आपल्याला उपलब्ध होईल त्या उपलब्ध होणाऱ्या ऊसाला 50 रुपये जादा दर द्यायचा आम्ही संचालक मंडळानं निर्णय घेतलेला आहे। पत्रकार परिषदेला कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्यासह संचालक आणि अधिकारी उपस्थित होते।